वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, याचं नाव दुसरं आहे क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस त्याचं क्रॉस करतो का त्याला क्रॉस प्रोडक्ट. त्याच्या आधीचं स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स काय केलं होतं आपण डॉट प्रोडक्ट म्हटलं होतं. आता याला काय म्हणणार आहे आपण क्रॉस प्रोडक्ट म्हणणार आहे. आता बघा याची डेफिनेशन कशी सांगितली त्यांनी. द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज ए थर्ड वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू. जे वेक्टर प्रोडक्ट ऑफ दोन वेक्टर आहेत त्याचं हे जे थर्ड वेक्टर आहे त्याचा जो तिसरा वेक्टर आहे मॅग्निट्यूड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर्स. प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर्स अँड साइन ऑफ द स्मॉलर अँगल थीटा बिटवीन द टू वेक्टर्स. म्हणजे ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी साइन थीटा. किंवा याला आपण असं लिहितो कधी कधी आर बार इक्वल टू ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी साइन थीटा. तरी सर थोडं कसं समजा इथे एक वेक्टर आहे हा एक वेक्टर आहे यांच्यामध्ये अँगल थीटा आहे. तो हा थर्ड वेक्टर आहे हा थर्ड वेक्टर आहे हा रिझल्टंट वेक्टर आहे. ओके हा काय रिझल्टंट वेक्टर आहे. हा ए बार आहे हा बी बार आहे. तर याचं जे रिझल्टंट आहे आर बार बरोबर ए बार क्रॉस बी बार दॅट इज मीन बाय ए बी साइन थीटा. दॅट इज मीन बाय ए बी साइन थीटा. सर याचं डायरेक्शन जर चेंज झालं तर ते असं घेतलंय तुम्ही त्याला असं केलं तर हे निगेटिव्ह होईल. हे काय होईल निगेटिव्ह होईल. डायरेक्शन जर बदललं तर वेक्टर हे काय असतं निगेटिव्ह असतं. म्हणजे आपल्याला त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स इट्स डज नॉट ओबेज. पहिला आपण तिथे काय कम्युटेटिव्ह लॉ बघितलं ना सॉरी कुठला लॉ बघितला होता बघा स्केलर मध्ये आपण त्या ठिकाणी एक लॉ बघितला होता. दॅट लॉ नेम इज अन कम्युटेटिव्ह लॉ. बरोबर आहे ना. इट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. हा कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही. तिथे काय बघितलं होतं बघा पी बार डॉट क्यू बार बरोबर क्यू बार डॉट पी बार. इथे काय बघणार आहे ए बार क्रॉस बी बार पी क्यू च्या ठिकाणी इकडे काय घेतलंय ए बी घेतलंय. ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. असं शक्य नाही. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये हे शक्य नाही. याच्यामध्ये कम्युटेटिव्ह लॉ उभे करत नाही. मग याला काय करावं लागेल रे मग कसं उभे करेल ए बार क्रॉस बी बार यांचं मॅग्निट्यूड इक्वल टू असतं. काय इक्वल टू असतं रे मॅग्निट्यूड इक्वल टू असतं. सर तरी पण इक्वल टू लिहायचंय हो. त्याला काय आणि कसं लिहिता येईल ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मी लिहितो याला मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार देन हे इक्वल टू असेल. चलो पहिलं लॉ काय सांगितलं बघा आपल्याला. पहिला कॅरेक्टरिस्टिक्स इट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. ए बार क्रॉस बी बार इज डू नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. यांची जागा रिप्लेस केली तर ह्याची व्हॅल्यू बदलते. बट काय बदलतं फक्त मायनस साइन बदलतं. क्लिअर आहे. सो डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द वेक्टर. क्लिअर. दुसरं तिथं बघितलं होतं आपण यस इट्स ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे ओबे करतं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय बघितलं होतं बघा ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार असं लिहितो. तर याला ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. त्यांना राईट इन दिस वे. त्याला इझिली मी अशा पद्धतीनं लिहू शकतो. कसं केलंय बघा जसं गुणाकार करतो का दोन ब्रॅकेटचं. स्केलर आणि वेक्टर मध्ये एवढाच एक सेम आहे. कोण आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा एकच लॉ सेम आहे स्केलर आणि वेक्टर मध्ये. क्रॉसच्या ठिकाणी तिथे काय होतं डॉट होतं. इथे काय आहे क्रॉस आहे. ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार हे ब्रॅकेट मध्ये दिले इज इक्वल टू हे क्रॉस सोबत याला एकदा नेलं क्रॉस सोबत याला एकदा नेलं डिस्ट्रीब्यूट करणं याला वेगवेगळं केलं. प्लसला प्लस मध्येच आहे. शाब्दिक उच्चारातनं लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर आपण घेतोय त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी बघितलं होतं काही फॉर्म्युलेज नुसार बघितलं होतं. म्हणजे इथे येतो मी तिथं मला ए बार क्रॉस बी बार बरोबर ए बी साइन थिटा असं होतं. मी या ठिकाणी काय करणार आहे मला फक्त समजा मला पहिलं अँगल मी 0 घेतला
तर साइन 0 ची किंमत किती असते रे? साइन 0 ची किंमत 0 असते. म्हणजे काय ही सिच्युएशन काय? अँगल 0 म्हणजे काय? टू वेक्टर्स कसे असतात रे? वेक्टर्स आर पॅरलल. कसे असतात? टू वेक्टर्स आर पॅरलल. ओके, हे दोन वेक्टर कसे आहेत? पॅरलल आहेत. मग मी असं लिहू का? ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी साइन 0. साइन 0 ची किंमत किती? 0. सो म्हणून ही व्हॅल्यू किती झाली? 0. सो ए बार क्रॉस बी बार दॅट इज मीन बाय हियर वी विल 0. मग आपण या ठिकाणी एक मी फॉर्म्युला सांगेन कुठला? आय कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप क्रॉस के कॅप हे 0 असतं. फिक्स लक्षात ठेवायचं. फिक्स लक्षात ठेवायचं. तिकडे काय होतं रे? आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट के कॅप काय होतं? 1 होतं. इथं काय येणार आपल्याला? 0 येणार. ओके, ही झाली एक कंडिशन. द सेकंड कंडिशन, yes, very good. Theta is equal to 90 degree. Then tell me the sin 90. 1. Sin 90 is 1. Okay, done. So sin 91 means theta are perpendicular. म्हणजे हे कसे आहेत रे? Two vectors are कसे थे? Yes, perpendicular. Okay, perpendicular. आता टू वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर आपल्याला ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी साइन 90. ए बी साइन 90. चलो, ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी काय मिळालं मला? ए बी. ओके, त्यांचं फक्त काय मिळालं मला? मॅग्निट्यूड मिळालं. काय मिळालं? मॅग्निट्यूड मिळालं. दॅट इज मीन बाय एक सिंपल इथं याच्या खाली एक फॉर्म्युला सांगतो. आय कॅप, जे कॅप, के कॅप. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे हे क्लॉकवाईज आहे. ओके, क्लॉकवाईज काय सांगितलं मी? क्लॉकवाईज. आय जे के असं पाहिजे. आता करायला लागेल आय कॅप क्रॉस जे कॅप, त्याच्या पुढचं घ्यावं लागेल के कॅप. राईट. ओके, आता हे दोघं जे कॅप क्रॉस के कॅप, आय कॅप. त्याच्यानंतर हे दोघं के कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप. राईट. आता हे बरोबर आहे. ओके, आता त्याच्या उलट म्हणजे उलट म्हटलं की आय के जे यायला पाहिजे. ओके, तिथं बघा आय कॅप क्रॉस के कॅप ही दोघं आली म्हणजे मायनस जे कॅप. उलटे घेतले की काय घ्यायचं? मायनस जे कॅप. चलो पुढं के कॅप क्रॉस जे कॅप मायनस आय कॅप ही दोघं असली की इकडं आणि जे कॅप क्रॉस आय कॅप मायनस के कॅप. आता ते चालले तर आय कॅप क्रॉस जे कॅप प्लस के कॅप आहे, जे कॅप क्रॉस आय कॅप मायनस के कॅप आहे. जागा बदलली की मायनस होतं. हे सांगितलंय जागा बदलली की काय होतं? मायनस होतं. परत बघूया. जे कॅप क्रॉस के कॅप आहे, आय कॅप आहे, तर के कॅप क्रॉस जे कॅप आहे मायनस आय कॅप. राईट. सो के कॅप क्रॉस आय कॅप आहे, जे कॅप आहे, आय कॅप क्रॉस के कॅप आहे मायनस जे कॅप. लक्षात आलं? जर रिव्हर्स झालं तर यांची जागा जर रिप्लेस केली तर हे काय असतात? निगेटिव्ह असतं. हे फिक्स लक्षात येईल नक्की. हे त्याच्यामुळे पाठ करायची गरज नाही म्हणून मी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज लिहून दिलं ते. म्हणजे तिथं काही लक्षात ठेवायची अशी पाठ करायची गरज नाही. तर थर्ड पॉइंटला मी जातो. थर्ड पॉइंट दॅट इज थीटा इज इक्वल टू किती रे? 180 डिग्री. देन साइन 180 किती असतं? 0. साइन 180 किती असतं? 0. 180 म्हणजे हे कसे दोन्ही एकमेकाला? येस, अँटी पॅरलल. सो अँटी पॅरलल म्हणजे ए बार क्रॉस बी बार काय आलं? साइन 0 आलं तर कम्प्लीट काय येतं आपल्याला? 0 येतं ना. ह्याच्यासारखंच येतं. ओके, ह्याच्यासारखंच येतं. काय आलं? 0 आलं. म्हणजे हे आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे सगळ्यात आपल्याला काय इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला घ्यावा लागेल आपल्याला. अजून एक फॉर्म्युला म्हणजे कसं? मी थोडं पीएक्स आणि क्यूएक्सच्या फॉर्मॅट मध्ये घेऊ का बघा? ओके, किंवा एएक्स बीएक्सच्या फॉर्मॅट मध्ये पण घेतो. त्याच्यानंतरचा आपण किती नंबर टाकू? येतं 4 नंबर टाकू. इकडे
लक्षात द्या, ए बार इक्वल टू ए एक्स आय कॅप, ए वाय जे कॅप, ए झेड के कॅप, बी बार इक्वल टू बी एक्स आय कॅप, बी वाय जे कॅप, बी झेड के कॅप. असं सोडवलंय आपण, आठवते का बघा, आपलं असं सोडवलंय आपण. असे दोन इक्वेशन दिले होते आपल्याला. तर दोन इक्वेशन दिलं असताना त्याचं काय घ्यायचं आपल्याला, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचंय. काय घ्यायचंय, ए बार क्रॉस बी बार. तर त्याचं उत्तर काय असू शकतं, त्याचं सोल्युशन काय असू शकतं. त्याचा आन्सर आहे आपल्याकडं ए वाय बी झेड मायनस ए वाय बी झेड मायनस ए झेड बी वाय, ए झेड बी वाय. ओके, एक. दुसरं प्लस इथे येतं आय कॅप, प्लस प्लस हे कसं येतं मी सांगणार आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर येतं बघा ए झेड बी एक्स, ए झेड बी एक्स मायनस मायनस ए एक्स बी झेड, ए एक्स बी झेड जे कॅप प्लस जे कॅप प्लस परत ए एक्स बी वाय, ए एक्स बी वाय मायनस मायनस त्या ठिकाणी ए वाय बी एक्स, ए वाय बी एक्स के कॅप. हे त्याचं जे आहे ना, हे फायनल उत्तर येते त्याचं. जर ह्या दोघांचा पण क्रॉस प्रोडक्ट काढलं तर हे त्याचं फायनल उत्तर. अजून एक शॉर्टकट लक्षात ठेवायचं. शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं, ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मॉड ऑफ आय कॅप जे कॅप के कॅप. त्याला इथं ए एक्स ए वाय, ए एक्स ए वाय, ए झेड बी एक्स बी वाय बी झेड, आय जे के ए एक्स ए वाय ए झेड ए एक्स ए वाय ए झेड बी एक्स बी वाय बी झेड बी एक्स बी वाय बी झेड. हेच म्हणजे आय जे के चे कोइफिशियंट आपण काय केले, तिथं पुटअप केलेले. आय जे के चे कोइफिशियंट आपण काय केले, पुटअप केले. आणि हे डिटर्मिनंट सोडवला, मॅथ्सच्या रूल नुसार जर हे डिटर्मिनंट सोडवला तर आपल्याला उत्तर हे येतं. नसेल आपण ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, जसं डॉट प्रोडक्ट घ्यायचं. हे प्रूफ कसं करायचं मी झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. ओके, त्याला प्रूफ कसं करायचं.